नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते ती अर्जुन चैतन्याला सांगतो की बॉर्न एज टेस्टमध्ये फेरफार केला गेलाय. तो म्हणतो, चैतन्य, तू एक काम कर, कोर्टात जा आणि बॉर्न एज टेस्ट रिपोर्टला चॅलेंज दे आणि परत एकदा टेस्ट करण्याची परमिशन काढ. मग चैतन्य म्हणतो, ठीक आहे. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, एक मिनिट, एवढं पुरेसं होणार नाही. ॲडव्होकेट शेंडे कोर्टात हेच म्हणतील की बॉर्न एज टेस्ट रिपोर्ट व्हॅलिड नाही, आपल्याला तिच्या जन्माचा वेगळा कुठला तरी पुरावा शोधायला पाहिजे. असं म्हणत तो सायलीकडे बघतो. पण सायली कुठल्या तरी विचारात हरवलेली असते. मग अर्जुन तिला विचारतो, बायको, काय झालं, काय विचार करतेस? तेव्हा सायली म्हणते, जर हे वडगाव खरं आहे, तिथली जत्रा खरी आहे, तिथे लागलेली आगही खरी आहे, तर आपल्याला सत्य पण वडगावमध्येच गेल्यावर कळू शकेल. म्हणजे तिथे गेल्यावर कदाचित आपल्याला तिचे आईवडील सापडू शकतील, तिचा जन्माचा दाखलाही मिळेल आपल्याला. मग अर्जुन म्हणतो, करेक्ट, वडगावला भेट द्यायलाच हवी. जर आपल्याला तिचा जन्म दाखला मिळाला तर तो दाखला आणि बॉर्न एज टेस्ट कंबाईन करून हे सिद्ध करू शकतो की सोनल अल्पवयीन नाही. मग तुला लगेच बेल मिळेल. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, पण तिचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर? अर्जुन म्हणतो, मग आपल्यासाठी तो खूप मोठा प्रॉब्लेम असेल. सायली म्हणते, पण आत्ताच नकाराची घंटा का वाजवायची? आधी आपण हे सगळं शोधायचा प्रयत्न तर करूया ना, मग कळेल आपल्याला काय ते. मग अर्जुन म्हणतो, शोधूया, आता मिशन वडगाव. मग तो सायलीला म्हणतो, येतो मी आता. आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तिथून निघतात. इकडे गौरीला ताप आलेला असतो. अश्विन तिला चेक करतो. तिचा ताप खूप वाढलेला असतो. अश्विन म्हणतो, आता मी तिला एक इंजेक्शन देतो, पण याने नाही कमी आला तर तिला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. मी हॉस्पिटलला तसं सांगून ठेवतो. आणि तो हॉस्पिटलला फोन लावतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य बाहेर आल्यावर वडगावच्या जत्रेत लागलेल्या आगीची बातमी पुन्हा चेक करतात. मग अर्जुन म्हणतो, हे मी इन्स्पेक्टर सावंतना पाठवतो आणि तू सुद्धा वडगावमध्ये आग लागली होती किंवा इतर काही त्याची इन्फॉर्मेशन मिळते का ते चेक कर. पण जेव्हा आग लागली होती तेव्हा अजून कुठल्या मिसिंग कंप्लेंट होत्या का ते सुद्धा बघ. अर्जुन पुढे म्हणतो, सुरेश इतक्या सहजपणे कसं सांगू शकतो की त्या जत्रेत आग लागली होती आणि तेव्हा प्राची नावाची मुलगी हरवली होती? याचा अर्थ सुरेशचा जो कोणी बॉस आहे त्याची वडगाव पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी सेटिंग असणार. मग चैतन्य म्हणतो, हे सगळं किती सिरियस आहे अर्जुन, मी इन्स्पेक्टर सावंतशी बोलतो आणि काय करता येतं ते बघतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी घरी जातो, घरच्यांना भेटतो आणि मग वडगावला जातो. मग चैतन्य विचारतो, तू स्वतः जाणार आहेस? अर्जुन म्हणतो, हो, मला कोणताही हलगर्जीपणा नकोय. आता जे काही करायचं ते मी स्वतःच करेन. मग चैतन्य म्हणतो, मी इथे सगळं मॅनेज करेल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चल, मी तुला कोर्टात सोडतो. आणि ते दोघे तिथून निघतात. इकडे जेलमध्ये प्रिया सायली झोपलेली बघून कॉन्स्टेबलचा फोन घेते आणि श्वेताला फोन करते. श्वेता फोन उचलते आणि म्हणते, बोल पटकन, मला वेळ नाही. प्रिया म्हणते, हे बघ, सायलीला आता बेल मिळाली नाही, म्हणजे अर्जुन आता पेटून उठेल. आता त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे याकडे बारीक लक्ष ठेव. कळलं ना? आपल्याला सगळं कळत राहायला हवं. मग श्वेता म्हणते, माझं लक्ष आहे, पण इथे जरा वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. प्रिया विचारते, आता कसला प्रॉब्लेम? श्वेता सांगते, ती आश्रमातली लहान मुलगी आहे ना गौरी, तिला ताप आलाय, आता सगळं घर तिच्या भोवती फिरतंय. प्रिया म्हणते, खड्ड्यात गेली ती मुलगी? त्या घरात तू का राहतेस हे विसरू नकोस. या असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, वेळ घालवू नकोस. तेवढ्यात सायली जागी होते आणि दाराजवळ येऊन बघते. तिथे प्रिया आणि सीमा एकत्र असतात. सायली मनात विचार करते, सीमाताई प्रियाच्या सेलजवळ का उभी आहे आणि प्रिया अशी कोपऱ्यात का जाऊन उभी आहे? तिकडे गौरी अजूनही सायलीताई असं बडबडत असते. मग प्रतापराव अश्विनला विचारतात, अश्विन, थोडा तरी ताप उतरला का रे? अश्विन म्हणतो, नाही, इंजेक्शन दिल्यावर खरं तर तिचा ताप उतरायला हवा होता, पण अजून नाही उतरला. मग प्रतिमा म्हणते, आपण हिला ॲडमिट नको रे करूया. श्वेता म्हणते, हो, मला पण तेच वाटतं, इतक्या लहान मुलीला हॉस्पिटलमध्ये नको. अश्विन म्हणतो, मी सुद्धा ताप कमी होण्याचीच वाट बघतोय. तेवढ्यात अर्जुन घरी येतो आणि सगळ्यांना विचारतो, तुम्ही सगळे इथे काय करताय? कुसुम म्हणते, बघा ना अर्जुन सर, गौरी तापाने फणफणतेय, सारखं सायलीचं नाव घेतेय. अर्जुन विचारतो, अश्विन, काय झालं हिला? अश्विन म्हणतो, हाय ग्रेड फीवर आहे, मी ट्रीटमेंट चालू केली आहे, पण काही फरक दिसत नाही अजून. अर्जुन म्हणतो, आपण तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया का? अश्विन म्हणतो, मी खरं तर प्रोसेस सुरू केली आहे, पण हिचं औषधं काहीतरी वेगळीच आहे. अर्जुन म्हणतो, काय म्हणजे? मग तो पुढे म्हणतो, बघ ना, ती सायली वहिनीची केवढी आठवण काढते. मला असं वाटतंय सायली वहिनीला भेटल्याशिवाय तिला बरं नाही वाटणार.
कल्पना म्हणते, सायली नाही म्हणून या लहान मुलीला ताप आलाय आणि सायलीवर आरोप आहे की ती लहान मुलींची तस्करी करते. जगात न्याय नाही, हेच खरं. मग प्रतिमा म्हणते, सायलीवर ज्या इन्स्पेक्टरने हे आरोप केले त्यांनी आता हे बघायला हवं होतं. मग त्याला कळेल की सायली लहान मुलांना केवढा जीव लावते. अर्जुन म्हणतो, मी आलोच. आणि तो बाहेर जातो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतो आणि म्हणतो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सावंत म्हणतात, बोला ना अर्जुन. अर्जुन म्हणतो, तुम्हाला आठवतं का, तुमच्या कॉन्स्टेबलला एक रस्त्याच्या कडेला मुलगी सापडली होती. मी आश्रमातील मुलींचे रेकॉर्ड सबमिट करायला आलो होतो त्यावेळी ती तिथे बसली होती. सावंत म्हणतात, हो हो, आठवलं. तुम्ही सायली मॅमला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं होतं आणि त्यानंतर त्या मुलीला घेऊन आश्रमात गेला होता. अर्जुन म्हणतो, हो राईट. आता झालं असं आहे की ती मुलगी सायलीची सतत आठवण काढतीये. तिला सायलीला भेटता येईल का, अशी परमिशन काढायची होती. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, परमिशन काढता येईल, पण सायली मॅडमना तिला व्हिजिटर्स रूममध्ये भेटता येणार नाही. तिला इतर कैद्यांसोबत दुसऱ्या हॉलमध्ये, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस असतील, तिथे भेटता येईल. अर्जुन म्हणतो, हो, तसंच भेटायचं आहे. स्पेशल रूम नकोय. फक्त गौरीला सायलीला भेटता यायला पाहिजे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे, तुम्ही त्या मुलीला घेऊन या. मी इन्स्पेक्टर निकम आणि जेलरशी बोलून घेतो. अर्जुन त्यांचे आभार मानतो आणि फोन ठेवतो. इकडे सायली कॉन्स्टेबलला म्हणते, कोण आलं असेल मला भेटायला. कॉन्स्टेबल म्हणते, मलाही नाही माहिती. तेवढ्यात अर्जुन आणि कुसुम गौरीला घेऊन आत येतात. सायली गौरीला बघून खुश होते. गौरी सायलीला बघून तिच्याकडे धावत येते आणि तिला मिठी मारते. सायली तिला विचारते, तू कशी आहेस. मग गौरी म्हणते, सायली ताई, तू मला सोडून का आलीस. मला तुझी खूप आठवण येत होती. चल आता आपण घरी जाऊ. सायली म्हणते, माझं इथं थोडं काम आहे ना, ते काम झालं ना की मी येईन घरी. गौरी म्हणते, नाही, आपण आत्ताच जाऊ घरी. सायली म्हणते, मला आवडलं असतं ग तुझ्यासोबत घरी यायला, पण माझं काम आहे ना, ते झालं की मी लगेच येईन. गौरी विचारते, कधी येणार तू. आणि पुन्हा विचारते, कधी येणार तू. सायली म्हणते, लवकरच येणार. बरं, मला सांग, कशी आहेस. कुसुमताई आणि मधुभाऊंना त्रास देत नाहीस ना तू. आणि ती गौरीच्या गालाला हात लावते. मग सायली कुसुमला म्हणते, अगं कुसुमताई, अंग गरम लागतंय हिचं. ताप भरलाय हिला. गौरी म्हणते, तू माझ्याजवळ नाहीस ना म्हणून ताप आलाय मला. सायली म्हणते, वेडं बाळ माझं, असं नाही हा करायचं. गौरी, तब्येत सांभाळायची आपली. नीट खायचं, प्यायचं. आणि तू अशी आजारी पडलीस तर मी घरी आल्यावर माझ्याशी खेळणार कोण. बरं व्हायला हवं ना लवकर. तेवढ्यात तिच्या बाजूची एक कैदी म्हणते, सायलीला मुलगी आहे, हे मला माहीतच नव्हतं. मग ती कॉन्स्टेबल म्हणते, नाही, सायली पहिल्यांदाच गरोदर आहे. ती तिची मुलगी नाही. पण दोघी अगदी मायलेकी असल्यासारख्याच वाटतात. मग सायली अर्जुनला म्हणते, बरं झालं तुम्ही हिला इथे घेऊन आलात. अर्जुन म्हणतो, ही तुला खूप मिस करत होती. कुसुम म्हणते, तुझ्या नावाचा जप करून तिचा जीव कोमेजून गेला होता अक्षरशः. ताप भरला बघ तिला. मग अर्जुन म्हणतो, लहान मुलगी तुझी आठवण काढून रडत होती. आणि तुझ्यावर आरोप लागलेत की लहान मुलींची तस्करी करतेस तू. किती विचित्र आहे हे सगळं. गौरी सायलीला म्हणते, मला एक गोष्ट सांग ना. तेवढ्यात कॉन्स्टेबल म्हणते, चला, भेटीची वेळ संपली आता. सायली गौरीला म्हणते, गौरी बाळा, आता मला गोष्ट सांगता नाही येणार. मी घरी आले ना की तुला छान छान गोष्टी सांगेन. आता तू घरी जा आणि छान बरी हो. आणि कुसुमताई आणि मधुभाऊंचं ऐकायचं. तू जर त्यांचं नाही ऐकलंस तर सगळे म्हणतील सायलीताईने तुला काहीच शिकवलं नाही. तुला आवडेल का मला असं कोणी बोललेलं. गौरी म्हणते, मी शहाणी झाले तर तू लवकर येणार घरी. सायली म्हणते, हो बाळा, मी लवकर येणार घरी. जा आता कुसुमताई बरोबर. मग कुसुम तिला जवळ बोलावते आणि गौरी तिच्याकडे जाते. अर्जुन सायलीला सांगतो, आम्ही निघतो आता. आधी या दोघींना घरी सोडतो आणि मग सोनलच्या गावी जातो. आता उद्या कोर्टातच भेटू आपण. रात्री यायला उशीर होईल मला. सायली म्हणते, माझी खात्री आहे तुम्ही सगळे पुरावे घेऊनच परत याल. सावकाश जा. ते निघणार इतक्यात अर्जुन थांबतो आणि सीसीटीव्हीकडे बघतो. तो मनात म्हणतो, मला जर या सीसीटीव्हीचं फुटेज मिळालं तर हे कोर्टात सबमिट करता येईल. यामुळे सगळ्यांना कळेल की सायलीच्या मनात लहान मुलांबद्दल किती प्रेम आहे. आणि मग तो सायलीला येतो असं म्हणतो आणि निघतो. इकडे सुभेदारांच्या घरात श्वेता गौरीला झोपवते आणि अर्जुन बाहेर निघालेला असतो. तो म्हणतो, मम्मा मी येतो. तेवढ्यात कल्पना त्याला थांबवते आणि म्हणते, तू ऑफिसला चालला आहेस ना. थांब, मी तुला टिफिन देते. अर्जुन म्हणतो, नको, ॲक्च्युली मी पनवेलच्या बाहेर चाललोय. तेव्हा अश्विन म्हणतो, पनवेलच्या बाहेर म्हणजे एक्झॅक्टली कुठे चालला आहेस तू. अर्जुन म्हणतो, आता सांगायची वेळ नाही, नंतर बोलू. मग प्रतिमा त्याला म्हणते, बरं एवढंच सांग की हे सायलीच्या केसबद्दल आहे का. अर्जुन म्हणतो, हो,
तो निघणार इतक्यात त्याला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन तो फोन घेतो. चैतन्य म्हणतो, बोन एज टेस्ट पुन्हा करण्याची परमिशन मिळाली. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, आणि आय एम रिअली शुअर की यावेळी रिपोर्ट आपल्याला हवे तसे मिळतील. खरा रिपोर्ट असेल तो. चैतन्य म्हणतो, हाय होप सो. बरं, तू कधी निघतोयस? अर्जुन म्हणतो, निघालोच आहे. येतो लगेच तिथे. मग तो फोन ठेवतो आणि घरी येतो म्हणून सांगून निघतो. तेवढ्यात श्वेता बाहेर येते. कुसुम तिला विचारते, गौरी झोपली का ग? श्वेता म्हणते, हो. मग ती कल्पनाला विचारते, मी अर्जुन सरांना जेवायला वाढू का? नाही, सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही ना? अश्विन म्हणतो, अगं, तो आत्ताच बाहेर गेला. श्वेता विचारते, ऑफिसला गेलेत का? अश्विन म्हणतो, नाही. तेवढ्यात स्मित रडण्याचा आवाज येतो. मग कल्पना श्वेताला स्मितजवळ पाठवते. इकडे जेलमध्ये सगळ्यांची जेवणाची वेळ झालेली असते. एक कैदी आपल्या मुलाला भरवत असते. तो खूप रडतो आणि काही केल्या खात नाही. ती त्याला म्हणते, तुला कुठलं चांगलं खायला आणू? गप्प खा. आणि ती त्याला मारते. तेवढ्यात सायली तिला थांबवते. ती त्या मुलाला जवळ घेते आणि म्हणते, मुलाला शिस्त लावणं आणि त्याच्यावर हात उगारणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सायली पुढे म्हणते, सरकारने तुमच्या मुलाला तुमच्याकडे राहण्याची परवानगी का दिली? त्याला आईचं प्रेम मिळावं म्हणून ना? मग तुम्ही काय करताय? त्याच्याशी असं का वागताय? ती कैदी म्हणते, तू कोण ग मला सांगणारी? मी माझ्या पोराचा जीव घेईन, नाहीतर काहीतरी करेन. तू कोण मला सांगणारी? सायली म्हणते, कोणीतरी काळजी घ्यायलाच हवी ना, म्हणूनच बोलते मी. मग ती कैदी मुलाचा हात धरून ओढत नेते आणि म्हणते, आधी याचा जीव घेते मी, मग तुझा जीव घेते मी. इकडे श्वेता सचिनला फोन करून सांगते, अर्जुन कुठेतरी बाहेर गेलाय. खूप घाईघाईत गेलाय. मग महिपत म्हणतो, तो सायलीच्या केससाठीच गेला असणार. श्वेता म्हणते, मला पण असंच काहीतरी वाटतंय. तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. सचिन म्हणतो, तू त्याच्या घरावर लक्ष ठेव आणि काही कळलं तर आम्हाला लगेच कळव. महिपत म्हणतो, आणि जरा जपून. तू कोण आहेस याचा घरात कोणालाही संशय येता कामा नये. श्वेता म्हणते, काळजी करू नका, नाही कळणार. तुम्ही फक्त अर्जुनवर लक्ष ठेवा. सचिन म्हणतो, मी लगेच माझा माणूस त्याच्या मागावर पाठवतो. पण सगळं तिकडे नीट आहे ना? तेवढ्यात कल्पना रूममध्ये येते आणि श्वेताला हाक मारते. श्वेता घाबरते. कल्पना आत येते आणि म्हणते, गोलूला भूक लागली असेल ना? हे घे. श्वेता म्हणते, हो, भूकच लागली असेल. इकडे जेलमध्ये कॉन्स्टेबल त्या कैदीला ओरडते आणि म्हणते, शांत बस. मग सीमा कॉन्स्टेबलला सांगते, या रेणुकाला तिच्या सेलमध्ये घेऊन जा. मग सीमा तिला म्हणते, चल. पण रेणुका म्हणते, मी नाही येणार. ही कोण माझ्या पोराबद्दल मला सांगणारी? सीमा तिला ओरडते आणि ओढत घेऊन जाते. मग सायली त्या मुलाला आपल्याजवळ बसवते आणि शांत करते. ती त्याला म्हणते, शांत हो, तुला कोणी नाही मारणार. मग सायली कॉन्स्टेबलला विचारते, ताई, हे काय चाललंय? हा मुलगा त्या रेणुकाचाच आहे ना? मग त्याला ती एवढं का मारते? कॉन्स्टेबल म्हणते, त्या रेणुकाचं ना डोकं फिरलंय. जेलमध्ये राहणं सोपी गोष्ट नाही ग. सगळ्यांना झेपत नाही. रेणुका अशी कधी कधी आरडाओरडा करते, कधी रडत बसते. कॉन्स्टेबल पुढे सांगते, आता हा तिचा मुलगा लहान आहे ना, म्हणून कायद्याप्रमाणे हा तिच्याजवळच राहणार. पण बघितलंस ना, आईजवळच त्याचे जास्त हाल होत आहेत. सायली म्हणते, आता काय करणार? कॉन्स्टेबल सांगते, त्याच्या घरच्यांनी कोर्टात अपील केलंय त्याला घरी घेऊन जाण्यासाठी. आज ते येतील आणि त्याला घेऊन जातील. सायली म्हणते, म्हणजे आईची आणि बाळाची ताटातून? कॉन्स्टेबल म्हणते, हो. मग तो इथे जेलमध्ये कसा वाढणार ना? सायली म्हणते, दोन्हीकडून त्रास यालाच होणार आहे. इकडे अर्जुन डॉक्टरांशी बोलायला आलेला असतो. तो म्हणतो, डॉक्टर, या टेस्टवर माझ्या बायकोचं भविष्य अवलंबून आहे आणि म्हणूनच आम्हाला ही टेस्ट परत करायची आहे. पण एवढी खबरदारी घ्या की यावेळेस टेस्टमध्ये कोणतीही चूक होता कामा नये किंवा रिपोर्टमध्ये कोणताही बदल होता कामा नये. मग चैतन्य म्हणतो, डॉक्टर, सायली वहिनी निर्दोष असण्याचा पुरावा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका. मी इन्स्पेक्टर सावंत आणि ॲडव्होकेट गडकरी यांना प्रत्येक पावलावर माहिती देत राहीन आणि रिपोर्ट मी स्वतः जातीने तयार करेन. याच्यात काहीही गडबड होणार नाही याची मी गॅरंटी देतो. अर्जुन त्यांचे आभार मानतो. मग डॉक्टर म्हणतात, आपण अगोदर पेपरवर्क करूया आणि मग टेस्टला सुरुवात करूया. तेवढ्यात तिथे एक वॉर्ड बॉय त्यांचं बोलणं ऐकत असतो. त्याच्या हातातून काहीतरी खाली पडतं. इकडे जेलमध्ये प्रिया म्हणते, काय छान ॲक्टिंग करते ना सायली? नाही म्हणजे खरंच एखादा अवॉर्ड वगैरे द्यायला हवा हिला. हे असं लहान मुलांवर प्रेम करण्याचं, काळजी करण्याचं अभिनय आहे ना? मला नाही वाटत तुझ्या इतका कुणाला अजून इथे जमेल खरंच. अगं, प्रिया पुढे आशाला म्हणते, अगं आशाताई, त्या मुलाला कशाला हिच्याजवळ बसवलं? ती कुठल्या आरोपाखाली आली आहे हे विसरलीस का? अगं, अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा व्हिडिओ काढण्याचा आरोप आहे हिच्यावर.
ती बाई आहे ही? तुला कळतंय का? उचल त्याला. तेवढ्यात दुसरी कैदी उठते आणि म्हणते, आशाबाई, हिच्याजवळ मुलाला ठेवणं म्हणजे डेंजर गोष्ट आहे. आशाताई, या लहान मुलाला घेऊन जा बघू. या सायलीचा काही भरोसा नाही. मग प्रिया म्हणते, ही फक्त वरवर दाखवते की हिला या मुलाची काळजी आहे, पण मनातल्या मनात तर प्लॅनिंग करत असेल, याला माझ्या माणसांच्या ताब्यात कसं द्यायचं. तेवढ्यात सायली उठते आणि म्हणते, किती विकृत आहेस तू प्रिया. प्रिया तिच्यावर हसते आणि म्हणते, विकृत आणि मी? सायली विकृत हा टॅग आपल्या दोघींपैकी कोणाच्या गुन्ह्याला शोभून दिसेल का? खरं बोलते म्हणून वाईट वाटतंय का? पण जी गोष्ट हिला करायला लाज नाही वाटली, आपल्याला बोलायला का वाईट वाटायला हवं? आणि इथेच हा भाग संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.